नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे लग्न आणि कानात ना असे धडे बसले, धडे अक्षरशः कालच्या डीजेने ऐकाय सुद्धा येत नाही, म्हणजे कोण काय बोलते काहीच कळत नाही, नुसतं गुंग गुंग करतंय, नुसतं इतकं बेकार। तर आज रात्री डीजे झाला 10 म्हणजे किती वाजले का आपल्याला रात्री 12-11 वाजता झोपायला 12-1 वाजले असतील। तर ही तानाजीच्या मावशीची मुलगी सोना हे का नाही, तर ही मुंबईला असते, ती पण आली आणि बाकीची चिल्लर पार्टी सकाळी 4 वाजता, म्हणजे मला ना झोपायला सांगावं कुणी, मला जाग सुद्धा येत नव्हती। हे बघ आजी आली, आजी 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 आली, ऋतू पण तयार झाला, बघू ऋतू कसं तयार झाला। तर फायनली सगळी तयारी झाली आणि गाडी सुद्धा आली, तर आम्ही ह्या टेम्पोमध्ये जाणार आहे। तर जायचं म्हणजे सगळंच करावं लागलं, कारण की म्हशी आहे त्यांच्या दूध काढलं, त्याच्यानंतर कपडे धुतले, सगळं आवरले, आता निघायचंच आहे। सगळेजण तयारच आहेत। 9 वाजताची हळद आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी ठरवलं होतं की नाही 5 वाजता जायचं, पण एवढ्या लवकर काही झालं नाही। आता 6 वाजून गेले तिथंच, मग अजून पण निघायला वेळच आहे। तर चला, मी तर अशीच जाणार आहे, तिथं गेल्यानंतर साडी चेंज करणार आहे टेम्पोत बसून। जवळच आहे रस्ता, किती थकल्यासारखा लगेच चेहरा झाला। जसं की तुम्हाला माहित आहे, लग्न होतं भगवंत मंगल कार्यालय माळशिरसच्या जवळ, जाधववाडी म्हणून गाव आहे, तिथं होतं। आमच्या घरापासून जास्त लांब नव्हतं, थोडंसंच होतं। तर आम्ही जायच्या आधीच आमची पार्लरवाली सुद्धा आलेले होते। तर मी ज्यांच्याकडे लावलं होतं ना, म्हणजे नवरीचंही आमच्याकडेच होतं आणि नवरदेवाचंही आमच्याकडेच होतं, पण नवरीचं नवरदेवाचं दोन्ही एकीला करणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे नवरीला आम्ही सेपरेट लावून दिली होती आणि नवरदेवाला नव्हते, घरचे नको म्हणत होते, काही गरज नाही वगैरे असं तसं म्हणत होते, पण मी जबरदस्ती लावली। आणि इथं बघा, लवकर यासाठीच यायचं होतं, कारण की आमचा जळ वगैरे असतो, हे असतो, ते सगळं तयारी तर करावी लागते। घरून जे देव असतात ना, ते देव पण आणावे लागतात, इथं मांडावे लागतात। आता घरी असल्यावर कसं आरामात करता येतं, पण इथं ज्यावेळेस हॉलमध्ये असतं ना, त्यावेळेस हॉलमध्ये आपल्याला घरून सगळं घेऊन जावं लागतं, परत इथं ते करावं लागतं, परत ते गुंडाळायचं, परत घरी घेऊन यायचं। तसा हॉल दिवसभरासाठीच बुक केलेला असतो। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जोपर्यंत तुमच्याकडे मोठी जाव आहे का नाही, म्हणजे आपल्याकडे, तोपर्यंत आपल्यावरती लोड येत नाही। तर हे जो काही काम होतं का नाही, जसं की साड्या देणं, म्हणजे रिटर्न गिफ्टसाठी आम्ही साड्या घेतल्या होत्या, 100च्या वरती साड्या आम्ही रिटर्न गिफ्टसाठी आणल्या होत्या। त्याच्यामध्ये वेगवेगळी क्वालिटी होती, जसं की मोठ्यांसाठी मोठं, लहानांसाठी लहान। आता 100 रिटर्न गिफ्टला 100 गिफ्ट येतात की नाही ते आपण लग्न झाल्यानंतर बघूया। तर त्याच्या आधी तर बघा, पार्लरवालीनी म्हणजे ताईनी त्या, तर दर्पण ब्युटी पार्लर हे एक माळशिरसच्या अगदी साईडला आहे, थोडंसं म्हणजे तिथंच आहे माळशिरसमध्येच। तर त्यांच्याकडे आम्ही लावलं होतं। पहिल्यांदा अजून एक जणीला मी कॉल केला होता मोबाईलवरूनच, म्हणजे पण त्यांनी थोडे रेट खूप जास्त सांगितले, 1,500 रुपये पर, म्हणजे एकीचे 1,500 सांगत होत्या त्या मेकअप आणि हेअरस्टाईलचे, आणि ह्यांनी थोडे कमी सांगितले होते, ह्यांनी 1,000 सांगितले, आणि त्यांनी नवरीचे मला वाटते नवरदेवाचे मला त्यांनी 1,000 सांगितलेले, आणि माझे 1,500 म्हणजे माझे 2,000 होतील, माझ्या 2 हेअरस्टाईल होत्या। तर तसं त्यांनी मग खूप सांगितले, 2,500पर्यंत। त्याच्यानंतर मग माया वहिनीचे 1,500 असं सांगितलं होतं, पण ह्यांनी थोडे कमी सांगितले होते। ह्यांनी मेकअपही खूप सुंदर केला होता। त्यांनी मला खूप वेळा फीडबॅक मागितला, त्यांनी सांगितलं व्हिडिओमध्ये माझा फीडबॅक द्या, तर खरंच खूप सुंदर हेअरस्टाईल मेकअप सगळं केलं होतं। आणि रेटसुद्धा ना खूप रिजनेबल होते। नवरदेवाचे एका मेकअपचे त्याने 700 घेतले, म्हणजे दोन्हीचे 1,400 होतील। दोन मिनिट थांब, व्हिडिओ काढू दे। इकडं यांच्याकडं बघ, यांच्याकडं, माझ्याकडं नका बघू। हा इकडे बघ, फोटो काढ। बस आता या इकडे
तर लग्नाला माझी एकच बहीण आली होती आणि तिच्या मागे माझा नवरा पडला होता हळद लावण्यासाठी. तर पलीकडच्या खुर्चीवरती बसले होते ना, तर ते माझे दाचे आणि वहिनी होते. तर माझा हळदीचा लुक होता, बिलकुल पण शूट करता आलं नाही कारण की मला खूप लेट झाला. पहिल्यांदा मी माया वहिनींना तयार करायला सांगितलं आणि नवरदेवाला जेणेकरून त्यांना लेट नको व्हायला. म्हणजे की ते कसं होतं ना, त्यांना खूप काम असतं. मी आधीच सांगितलं, मोठ्यांना खूप काम असतं. मोठ्या सुनांना बऱ्याच जणांना वाटतं की एकटी सून बरं, पण मला असं वाटतं की बाबा दोघी तिघी आम्ही ठीक आहे, कारण की मिळून मिसळून करता येतं. थोडं तिने केलं तर आपल्याला थोडं एन्जॉईंग करता येतो, नाही तर मग एकटीवरती पूर्ण ओझं येतं. तर पलीकडे जी बसली ना, तर ती माझी आई आहे. तुम्ही लावा नवर चला तुम्ही लावा. थांबा 2 मिनिटं येऊ द्या. थांबा आजी यांचं होऊ द्या एवढं. 16 चार तुमच्याकडे बघा. असं समोर बघतो, समोर समोर हात लावा, हात लावा, किती हात लावा. तुम्ही चाराय पण नाही लावत आहे, नुसतं फोटो काढताय. चाराय लावा की सगळ्या शेवटी. व्हिडिओ मध्ये छान दिसतं ना. आम्ही कसं सांगणार त्यांना चारायला? परत काय बोल त्यांच्याकडे बघते, त्यांच्याकडे बघ. काय बोलतायत तेव्हा शूट? आता त्यांच्याकडे बघ समोर. माझ्या हळदीच्या लुकचं ना मला बिलकुलच शूट करता आलं नव्हतं. हळदीचा लुक मी सेपरेट केला होता. तर म्हटलं 2-4 फोटो आहेत ते तरी कमीत कमी टाकूया जेणेकरून लुक समजेल. तर हा असा होता. ओपन हेअरस्टाईल मी ठेवली होती आणि मेकअप मला ना रुद्रचे पप्पा बोलत होते की तुझा चेहरा खूप जास्त फुगल्यासारखा दिसतोय वगैरे, म्हणजे मेकअपनी. तर मला कसा मेकअप वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण आयुष्यातला पहिला मेकअप होता माझा हा. याच्या आधी मी कधी केलंही नव्हतं. माझी अशी काही म्हणजे इच्छा नव्हती खास, पण मला असं वाटत होतं माझ्या लग्नात नव्हतं केलं कमीत कमी आत्ता तरी. ह्याच्यानंतर आमच्या घरात लग्न नाही आहे परत 10-15 वर्ष तरी नाही आहे. त्याच्यामुळे मग आता करायचं असं चाललं होतं. त्याच्यानंतर इथं बघा वर्धावा निघाला. तर हे ना, तर गावाकडच्या लग्नामध्ये ना आधीच ठरवून मोजून सगळं करायला पाहिजे होतं, कारण की पार्लरवाल्या ताई ज्यावेळेस आल्या ना त्यावेळेस म्हणजे मी फक्त त्यांना काय सांगितलं होतं, माझ्या जाऊबाईंचा, नवरदेवाचा असं तिघींचा मेकअप सांगितला होता आणि सोनाचा म्हणजे अक्कांचा. पण तिथं आल्यानंतर मेकअप बघून म्हणजे त्यांनी खूप अगदी नॅचरल लुक असे मेकअप मायावहिनीचा केला होता. त्या बाकीच्यांना आवडला. नाहीतर गावाकडे मेकअप म्हटलं ना, म्हणजे आधी आमच्या इथं माहीत झालं ना की मी पार्लरवाली लावणार आहे, मायावहिनीचाही मेकअप करणार आहे. त्यावेळेस सगळ्या बायका मायावहिनीला म्हणत होत्या कशाला करते, नाचलं तसलं नासं. आणि ज्या दिवशी त्यांनी केला त्यांचं बघून परत बाकीच्या म्हणायला लागल्या आम्ही हवं तर पैसे देतो पण आमच्यांना करू दे. किंवा मग माझ्या जाऊबाईंच्या मुलींचे केले, त्याच्यामुळे बाकीच्या मुली रडायला लागल्या त्यांच्या आयांजवळ की त्यांना केलं मला नाही. आणि असं करता करता आमचं बिल इतकं जास्त झालं होतं, म्हणजे तिघांचाच मेकअप होता. मी तुम्हाला बिलाचा फोटोसुद्धा पुढे पाठवेन. तर हे असं नाही व्हायला पाहिजे, म्हणजे फिक्स ठेवायचं की तुम्हाला किती जणांचा मेकअप करायचा आहे, नाहीतर बजेट खूप हलतं आहे. माझं असं चाललं होतं की म्हणजे सगळ्यांचा मिळून एक 5,000च्या आतमध्ये होईल, पण तसं नाही झालं. खूप जास्त पैसे गेले, ते मी तुम्हाला नंतर सांगते की टोटल किती झालं होतं. आणि आता या व्हिडिओमध्ये मी कोणाला काही बोलणारही नाही आहे, कारण की बरेच जण म्हणजे सगळेच व्हिडिओ बघतात आणि खूप आवडीने बघतात. त्याच्यानंतर ना मंगल कार्यालयाच्या बाहेरच असं मारुतीचं ना मंदिर आहे, तर तिथपर्यंतचं छोटासा त्यांनी वर्धावा काढला होता. आणि इथलं जे काय आहे ना, इथल्या घोड्याचा किंवा इथला डीजेचा वगैरे, तर ते सगळं मंगल कार्यालयाकडेच असतं, आपल्याकडे काही नसतं. रात्रीचं जे गाव देवाचं होतं ना, तर ते फक्त आमच्याकडे होतं. तर त्या व्हिडिओला सुद्धा खूप साऱ्या कमेंट आल्या, तर त्याचे आन्सरसुद्धा मी तुम्हाला नंतर देईल. पण त्याच्या आधी माझ्या लेकराचा लुक बघा कसा दिसतोय, तो खूप जास्त हिरमुडून गेला होता का ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेन. कारण ना हॉलमध्ये गेल्यानंतर मी माझ्या कामात होते आणि त्यानं काही पण खाल्लं, आईस्क्रीम वगैरे तसले कुरकुरे, ते त्याला नाही म्हणजे
म्हणजे त्रास झाला त्याचा. मी इकडे ज्यावेळेस बायका पाया पडायला गेल्या होत्या मारुतीच्या देवळाकडे, त्यावेळेस मी त्याला घेऊन बाथरूममध्ये होते 1 तासासाठी, कारण त्याला खूप जास्त त्रास झाला आणि लेकरं असली ना जास्त एन्जॉय नाही करता येत. तर हा माझा लग्नाचा लुक होता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते. तसं खूप जण म्हणत होते छान दिसते, पण रुद्रचे पप्पा म्हणत होते थोडा चेहरा फुगल्यासारखा दिसतोय. तर होतंय असं की बघा, तुमची तब्येत नसली तरीही तुम्हाला बोलतात, तब्येत असली तरीही तुम्हाला बोलतात. आधी मी यायचे गावाकडे त्यावेळेस मला म्हणायचे की नवरा काय खायला घालतो की नाही. आता माझं तब्येत थोडी चांगली आहे, तर आता म्हणतात जाड झाली. तर मलाच कळत नाही की गाल फुगलेत म्हणतायत वगैरे वगैरे काय बाय. तर ठीक आहे चला. त्याच्यानंतर इथं ज्यावेळेस वर्धावा रिटर्न येतो त्यावेळेस नवरीच्या मामी इथे धुतात बघा पाय धुण्याचा कार्यक्रम, म्हणजे घोड्याचे पाय धुवायचे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला पोशाख द्यावा लागतो. तर इथं हे सगळं काम, म्हणजे हे सगळे रीत म्हणा किंवा परंपरा, तर हे छोटंसं चालू आहे इथं. गेला फटाकड्या. तर फायनली लग्न झालेलं आहे आणि बऱ्याच जणांना नवरीचा संसार बघण्याची इच्छा असते, आपल्याला सगळ्यांनाच. मीही बघायला गेले होते, त्याचा वेळ नव्हता माझ्याकडे, पण तरी म्हटलं चला एक व्हिडिओ क्लिप घेऊया. कारण हे आमच्या घरात जर येणार असलं, मी बघणार आहे पण नंतर मला दाखवणं होणार नाही आहे, कारण इथून उचलल्यानंतर डायरेक्ट घरामध्ये पॅक करून भरून टाकतील त्याच्यामुळे. तर तुम्ही बघू शकता इथं नवरीचा जो काही संसार आहे. आता बऱ्याच जण ह्याला म्हणजे कोणी रुकवत म्हणतं, कोणी काय, तर आमच्या इकडे नवरीचा संसार असं म्हणजे म्हटलं जातं, जो की आईवडिलांनी द्यायचा असतो. तर खूप सुंदर आणि सुरेख असं होतं, अगदी नाजूक नाजूक. गावाकडे खरं तर त्यांच्याही घरामध्ये एवढं कोणी हे नाही आहे, म्हणजे नॉर्मलीच आहेत सगळे. शेतकरी शेती वगैरे करतात, असं बाहेर कोणी नाही त्यांच्याही घरी नाही राहत. पण खूप छान त्यांनी तयारी केली होती रुखवताची. बऱ्याचशा लग्नामध्ये बघा कोकणामध्ये किंवा थोड्याशा त्या टाईपला त्या साईडला जे लग्न होतं त्यांचा खूप जास्त असतो, पण हा सुद्धा मला खूप आवडला, खूप सुंदर होता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकं तरी जास्त क्लिअर नाही आलं, पण खूप सुंदर होता. तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि अगदी छोटी का असेना, असं काही अपेक्षा नसते, पण ठीक आहे, जेवढं तिला दिलं तिच्या आईवडिलांनी ते खूप सुंदर होतं. मला तरी खूप जास्त आवडलेलं आहे.
खरं तर आता या लग्नामध्ये ना मला सगळं माझं आठवत होतं आणि खरंच आपण एखाद्याचं लग्न बघतो त्यावेळेस आपल्याला आठवतं की आपलं कसं होतं. मी सुद्धा सेम अशीच म्हणजे एज होतं, एवढं समजत नव्हतं पण ठीक आहे. तर त्या दिवशी मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला होता ज्वेलरीचा तर बऱ्याच जणांनी कमेंट केली काय घेतलं ते दाखवलं नाही. तर बघू शकता छोट्याशा मासोळ्या घेतल्यात, छोटीशी जोडवी, त्यानंतर बिचवे आणि छोटं मंगलसूत्र. तर मी साखळीतलं मंगलसूत्र घेतलं होतं, माझ्या गळ्यात होतं ते, पण ते मी जसं सांगितलं की बजेटच्या बाहेर होतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की लॉंग म्हणजे हे जे मोठं जे आहे ना तर ते नाही होत परत घेणं. त्याच्यामुळे मी हे मोठं 1.25 तोळ्याचं म्हणजे 2.25 तोळ्याचं घ्यायचं फिक्स केलं. आणि जे छोटं आहे ना मग ते आम्ही नाजूक घेतलं. त्यातल्या ज्या साखळ्या आहेत ना 30-40 हजारामध्ये येतात, त्यानंतरही घेऊन होतं. पण जे मंगलसूत्र म्हणजे मोठं आहे की नाही तर ते मोठं नाही होत परत. त्याच्यामुळे आधी मी ठरवलं म्हणजे मी गेले होते, मी जर गेले नसते तर परत त्यांनी मनातलं सगळं गुंडाळून कानातलं हे त्या अशा 2-4 गोष्टी आणल्या असत्या. हे बघा 2-4 गोष्टी आहे ना, बरेच जण तिच्या गळ्यामध्ये बघून बरेच जण म्हणणार आहे काय नाही 2च घातलेत फक्त. तर असं नाही, 2 आहेत पण मस्त भरीव मोठी आहेत. आणि कसं होतं ना माझ्या बघा लग्नामध्ये मला 3-4 वस्तू त्यांनी घेतल्या होत्या, कानातलं, छोटं मंगलसूत्र, मोठं मंगलसूत्र, असे 3 घेतले होते. पण त्याचा काय फायदाच नाही ना, मी एकसुद्धा दिवस वापरत नाही. मी त्यांना तसं स्पष्ट तोंडावरती बोलून दाखवते की याचा काही फायदाच नाही मला घेऊन. कारण कसं होतं ना आपल्यालाच वाटतं की आपलं थोडंसं चांगलं असावं किंवा असं मनातलं आत्ता कुणी एवढं जास्त नाही वापरत. म्हणजे मनातल्याला ना भावही नसतो. ज्यावेळेस तुम्ही ते मोडीला देताना त्यावेळेस तुम्हाला त्याचे पैसे पण जास्त येत नाही. पण जर साखळीतलं असेल तर त्याला म्हणजे ते थोडं जडच असतं किंवा हेवी आपण म्हणतो जसं की चांगलं असतं, तर ते तसं असतं. तर इथे बघा आता इथे हा सर्व कार्यक्रम चालू आहे. तर माझी हेअरस्टाईलसुद्धा ना त्या ताईने खूप सुंदर केली होती. मेकअपमध्ये मला असं वाटलं होतं की मला काय माहीत कधी मला असं वाटतं की मी स्वतः ज्यावेळेस करते ना तेव्हा पण माझ्या चेहऱ्याला मेकअप सूट होत नाही. नवरीच्या मेकअपवालीने तर कसं आवरलं असेल ना माहीत नाही, कारण आमचं नवरदेवाचं होतं तरी पण उरकत नव्हतं. आणि नवरी तर मग 10-10 मिनटामध्ये तयार होऊन येत होती. साखरपुड्याच्या पहिल्यांदा लुकला आली, त्याच्यानंतर हळदीला आली, परत लग्नाला आली. आणि लग्नाच्या आणि हळदीच्या मध्ये गॅप होता पण साखरपुड्याच्या आणि हळदीच्या मध्ये बिलकुल पण गॅप नव्हता. त्यावेळी तिने कसं आवरलं असेल माहीत नाही. पण मला असं वाटत होतं की नवरीच्या म्हणजे तिच्या ना ह्या साडीवरती ना म्हणजे आंबाडा हेअरस्टाईल छान वाटली असती किंवा अजून वेगळी नॉर्मली वेणी घातली होती फक्त, जे की मला असं वाटलं होतं अशी नसायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंही मला मेकअपमधलं आणि हेअरस्टाईलमधलं जास्त काही समजत नाही, पण अजून चांगलं करता आलं असतं, जे की फक्त करायचं म्हणून केल्यासारखं असं मला वाटतंय. तसं नवरीच्या पार्लरचं किंवा त्यांच्या सलोनचं मी काही नाव इथं घेणार नाही आहे. ठीक आहे चला. तर त्याच्यानंतर बघायचं मला गाठ बांधायचा कार्यक्रम सुरू होता. ताटसुद्धा मी डेकोरेट करण्यासाठी नवरीच्या नवरदेवाच्या हारामधले फुलं तोडून घेतली होती. मला नाही तर गाठ बांधायची होती आणि गाठ बांधायला मला अडवायलाही कोणी नव्हतं की नाव घे वगैरे म्हणायला सुद्धा. मी सुद्धा गपचूप गाठ बांधून आले, कारण नवरीच्याही मागं कोणी नव्हतं. नवरदेव नवरीकडे दोन्हीकडे मीच होते. शाळेत मामी आणि मामी अजून लग्न संपलं नाही तोवर मामी घर घातलं मामीने. आता सगळा कार्यक्रम झालेला आहे आमचा. काय कार्यक्रम झाला? काहीतरी केलं का? मामा मामीचं काम संपलं. काहीच केलं नाही. मामाने थोडं तरी केलं, मामीने काही सुद्धा केलं नाही. मामी मी ते भरून दिलं. काय भरून दिलं? चला जेवायला चला या जेवूया. चला तर आता आम्ही जेवतोय. आका जेवण झालं पण काय जेवण? अगं जागा तरी द्या. या इथं बसूया. गेली तर आता आमचं चाललंय जेवायचं. या कसं वाटलं जेवण? जेवण कसं आहे? तर मावशी आणि तुम्ही पण आता निघालाय त्यांच्याच गाडी. ही मामा नवरदेवाची, ही मामी आणि ही मावशी, आणि आल्या ना ह्यातून लग्न लागलं तर निघाला महागारी. मामी भातच घेतला का काय? फक्त भातच घेतला का काय खायला? लाडू घ्या की. चला रुद्र, रुद्रा जेवला तू? काय खाल्लं सकाळपासून? हिरमडून गेलं होतं ग पोडगी माझी. हो का? चला फोटो काढाय काका सोबत. आता घरी जायचं ना, फोटो काढला की चला घरी जायचंय. चला फोटो काढायचा ना कसा असा. आणि सकाळी काय झालं होता? हा चल तिकडे बघा तुम्ही. इकडं
तर मी प्रत्येक वेळी गावाला येते ना, तर त्यावेळेस मला सारख्या कमेंट येतात, तुझं पूर्ण कुटुंब दाखव, पूर्ण फॅमिली दाखव. तर ह्या फ्रेममध्ये जे दिसते ना, तर ती माझी पूर्ण फॅमिली आहे. आणि इथे फोटो काढायला मी जे काही कष्ट घेतलेत ना ह्या पूर्ण कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी ते मलाच माहीत. कारण की एकजण जेवायलाच बसलं होतं आणि हा मल्हारी आमचा जो म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंचा मुलगा, तो तर सापडतच नव्हता. कुठून त्याला शोधून आणला तर एकजण जाते माघारी. आणि मायावहिनीला तर जेवत्या ताटावरून उठवून आणले मी, कारण की तो पूर्ण फॅमिलीचा फोटो घ्यायचा होता, जो की नंतर नाही होत. आणि हा छान असा फोटो मी फ्रेमसुद्धा करून घेणार आहे, परत नाही होत आणि एकदाच होतं हे सगळं. त्याच्यामुळे तर कशी वाटली माझी पूर्ण कंप्लीट फॅमिली. आधी इनकम्प्लीट होती, पण नवरीच्या यानाने ती कंप्लीट झाली. तर चला, आजचा छोटासा लग्नाचा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाकीचं जे गृहप्रवेश वगैरे ते सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.